नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील ॲग्रोनॉमिस्ट आले आहेत आणि त्यांचा या क्षेत्रात चांगला अनुभव आहे. तर नमस्कार साहेब, आपलं नमस्कार. नाव सांगा. नमस्कार, मी अनिल गोवर्धनराव मुंडे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये शास्त्रज्ञ व प्रक्षेत्र व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. मी संस्थेमध्ये ऊस बियाणे आणि ऊसासाठी जे काही बेणे बदल करायचा असतो किंवा बेणे कसं उत्पन्न करायचं असतं किंवा बेण्याचा काय फायदा आहे, बेणे बदल केल्यानंतर काय फायदे होतात, काय तोटा होतो, याबद्दल मी तुम्हाला आज सविस्तर माहिती देणार आहे. त्याचबरोबर हा साहेब, म्हणजे तुम्ही ॲग्रोनॉमिस्ट म्हणजे ऊसाच्या शरीरशास्त्रावर आपण काम करता, ऊसाच्या जातीवर आपण काम करता, ऊसाची रोपं कशी तयार करायची यावर काम करता. हो. तर आता मला सांगा की ऊसाच्या ज्या प्रमुख 3-4 जाती आहेत आमच्यासाठी कोणत्या? कारण मी तुम्हाला मोजके प्रश्न विचारीन जे आमच्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. आता ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जाती चालणाऱ्या किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेल्या ज्या जाती आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली आहे को 86-032. 86-032. त्यानंतर त्या खालोखालच 265 म्हणजे कोयम 0265 या जातीचं क्षेत्र आहे. त्यानंतर नुकतीच आमच्या संस्थेने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने रिलीज केलेली 2016 मध्ये रिलीज झालेली आणि सगळ्यात हाय फायबर पर्सेंटेज असलेली आणि जे की जंगली प्राण्यांना पासून संरक्षण देणारी जी व्हरायटी आहे ती म्हणजे को VSI 8005 ही जात. 8005 या जातीचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्या जातीमध्ये फायबरचं पर्सेंटेज जास्त आहे. फायबरचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे तिच्यामध्ये कडकपणा जास्त आहे. कडकपणा ज्या गोष्टीमध्ये जास्त असतो म्हणजे ती गोष्ट चांगली रिस्पॉन्स देणारी आहे. कीड आणि रोग याच्यासाठी प्रतिकार देणारी म्हणजे 8005 ही अशी जात आहे की जिला सगळे त्रास कमी आहेत. त्रास कमी आहेत. म्हणजे शेतामध्ये उंदीर जरी लागला तरी उंदीर खाणार नाही. दुसरी गोष्ट, येणाऱ्या जाणारा शेतकरी तोडून खाणार नाही, कारण फायबर पर्सेंटेज जास्त असल्यामुळे दाताने काढायला त्याला जड जातं. त्याचबरोबर जंगली प्राणी म्हणजेच जी डुक्करची जात आहे ते डुक्कर सुद्धा त्या जातीला लागत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे काही उष्ण तापमान असतं, तुमच्या भागामध्ये तापमान फार जास्त असतं, आमच्याकडे 45 ते 47 डिग्री पर्यंत जातं. तर तिच्यामध्ये एक कॅरेक्टर असं आहे की हाय टेम्परेचरला ती फार चांगला रिस्पॉन्स देते. फक्त तुम्ही जर दुसऱ्या जाती बघितल्या 86-032, 265 तर तिचे सगळे पानं वाळतात. या जातीचं काय होतं की एक फ्लॅग लिपच सेंटर लिप असतं, ती पूर्ण हिट त्या सेंट्रल लिपलाच घेतं आणि फक्त सेंट्रल लिपच वाळतं, बाकीचे पानं सगळे हिरवे राहतात. म्हणून या भागासाठी ती व्हरायटी फार चांगली आहे. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचं संशोधन केंद्र फलटण तालुक्यामध्ये पाडेगाव येथे आहे. पाडेगाव सेंटरने सुद्धा 10,001 ही जात काढलेली आहे. पण 10,001 ची काय ड्रॉबॅक आहे तर तिच्यामध्ये फायबरचं पर्सेंटेज कमी आहे. तिला धक्का लागला किंवा वारं जरी आलं तरी ती पडते. पण त्याऐवजी 8005 ही तुलनात्मक चांगली आहे. म्हणजे आणि तिची एक खासियत सांगतो की भारतातल्या 11 राज्यांमध्ये सर्वात टॉपला आलेली व्हरायटी आहे. म्हणजे आपल्या पेनिसुलर झोन जो म्हणतो, उष्णकटिबंध किंवा आपला साऊथ इंडिया, महाराष्ट्र ज्या झोन मध्ये येतो त्या झोन साठी ही व्हरायटी रेकमेंडेड केलेली आहे. म्हणजे मुंडे साहेब, ही 8005 ही जात आहे, ही सगळीकडे चालणारी आहे, हाय टेम्परेचरला चालणारी आहे, 42-45 वर टिकणारी आहे. तर शेतकऱ्यांनी ती लावायला पाहिजे. आता हे झालं जातीचं. आमच्याकडे हा ऊसाचा जो उतारा आहे तो पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आमच्याकडे कमी येतो. तर विदर्भाच्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काही यावर काही टिप्स जर दिल्या, प्लॅन्ट पॉप्युलेशन, एक ऊस किती वजनाचा असावा आणि एक थोडक्यात जर काही भाष्य केलं तर आमच्या शेतकऱ्यासाठी तो चांगला संदेश राहील. तर ऊस शेतीमध्ये सर्वप्रथम काय आहे की आपण कापसामध्ये बघितलं असेल, ज्वारीमध्ये बघितलं असेल, बाजरीमध्ये बघितलं असेल, तूर, मूग, उडीद हे काही सिरियल क्रॉप किंवा पल्सेस क्रॉप असतील, ऑइल सीड क्रॉप असतील, त्याच्यामध्ये बेणे बदल होतो.
हा, पण बरोबर आहे. ऊसामध्ये बेने बदल होत नाही. बरोबर आहे. नुसतं बेन जरी बदललं तर तुमचं 15 ते 20% उत्पादन वाढणार आहे. बरोबर आहे. आणि निश्चितच तुमचं उत्पन्न वाढलं म्हणजे तुमच्या कारखान्यांना शुगर रिकव्हरी सुद्धा वाढणार आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा आहे आणि कारखानदारीचाही फायदा आहे. त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या ग्रामीण अर्थकारणाला चालना भेटणार आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 7,000 कोटीपेक्षा जास्तीचा जीएसटी शुगर मिल पासून येतो. याचा फायदा महाराष्ट्र शासनाला सुद्धा आहे आणि शेतकऱ्याच्या अर्थकारणाला आणि ग्रामीण अर्थकारणाच्या गाडा ओढण्यासाठी याचा फार मोठा फायदा होणार आहे. बरोबर आहे. उत्पन्न जास्त पाहिजे, त्याच्याशिवाय परवडत नाही. तर आता जे आमचं 40-45 वर उत्पन्न आहे ते 80, 85, 90, 100 वर कसं जाईल याच्यासाठी काही आम्हाला टिप्स द्या. आता तेच जर तुम्हाला उत्पन्न वाढायचं असेल तर सर्वप्रथम ऊसामध्ये कुटुंब नियोजन आलं पाहिजे. कुटुंब नियोजन करताना पहिली काळजी काय आहे तर दोन सरीतील अंतर. दोन सरीतील अंतर कमीत कमी 4.5 ते 5 फुटापर्यंत गेलं पाहिजे. जे की आपले शेतकरी 2.5 किंवा 3 फुटावरच मर्यादित आहेत. त्याचा ड्रॉबॅक काय होतो, 2.5 ते 3 फुटामध्ये काय होतं की तुम्हाला इंटरकल्चर ऑपरेशन जे करायचे आहे करता येत नाही. बाळ बांधणी असेल, मोठी बांधणी असेल. म्हणजे बाळ बांधणी म्हणजे काय की छोटी भरणी आणि मोठी बांधणी म्हणजे काय, फायनल अर्थिंग अप म्हणजे काय, ऊसाला मोठी भरणी. लक्षात आलं. या दोन गोष्टी आहेत. या दोन गोष्टी ऊस शेतीमध्ये फार महत्वाच्या आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला कुटुंब नियोजन करायचं आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 50,483 स्क्वेअर फीट आहे. तर एक ऊस वाढायला 1 स्क्वेअर फीट जागा लागते. तर आपल्याला ऊस तुटायच्या वेळेस, ऊस हार्वेस्ट व्हायच्या वेळेस जवळपास 40 ते 42 हजार ऊसाची संख्या पाहिजे. तर ती ऊसाची संख्या राखण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बेने बदल केला पाहिजे. बेनं चांगलं निवडलं पाहिजे. शास्त्रशुद्ध पद्धतीने जोपासना केलेल्या बेने प्लॉट मधलं बेनं घेतलं पाहिजे, जे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा कृषी विद्यापीठे असतील यांच्या शेतावरून घेतलं पाहिजे. तेच बेनं घेऊन मी म्हणत नाही की तुम्ही 1 एकरचं आणा, 2 एकरचं आणा. 2 गुंठ्याचं बेनं आणा, 2 गुंठ्याचं तुम्ही 1 एकरसाठी वापरा. ते बेने बदल करा. त्यानंतर वाईल्ड रो स्पेसिंग म्हणजे 5 फूट किंवा 4.5 फुटाची सरी वापरा. 2 टिपऱ्यातील अंतर, 2 टिपऱ्यातील म्हणण्यापेक्षा 2 डोळ्यातील अंतर आपण काय करतो, 1.5 कांड्यावर लावतो किंवा कांड खेटून लावतो. पण तसं न करता आपल्याला 8 ते 10 हजार 1 एकर मध्ये 2 डोळा टिपरीची लागण करायची, की जे सीड रेट आहे तो 8 ते 10 हजारच ठेवायचा आहे. त्याचा फायदा काय होतो की आपण जर सीड रेट जास्त वापरला तर निश्चितच ऊसाचे कोंब जे निघणार आहेत, जे काही फुटवे निघणार आहेत ते दाट होणार आहेत. दाट कोंब आणि फुटवे झाले की तुम्हाला ऊसाची जाडी भेटणार नाही. ऊस जर जाड नसेल तर वजनाला कमी पडेल, निश्चितच तुमचं उत्पादन कमी येणार आहे. तर आपल्याला 2 कांड्यातील अंतर मेंटेन ठेवलं पाहिजे. 2 कांड्यातील अंतर 6 ते 8 इंच किंवा 1 फुटापर्यंत ठेवलं पाहिजे. म्हणजे आता 2 गोष्टी महत्वाच्या ज्या तुम्ही सांगितल्या की सरीतलं अंतर जास्त पाहिजे, 4.5 फूट 5 फूट, आणि शुद्ध बीजापोटी फळे रसापोटी म्हणजे बिजवाई किंवा बेनं शुद्ध पाहिजेत. आणि तुम्ही प्लॅन्ट पॉप्युलेशनचं सांगितलं की 2 डोळ्याच्या ज्या टिपऱ्या आहेत त्या टेकून न लावतात, त्यात ठराविक अंतर ठेवायचं. ते पण तुमच्या जातनिहाय अंतर ठेवलं पाहिजे. ज्या काही शाऊ टिलरिंग असतील, ज्याला टिलर कमी येतात, ज्याला फुटवे कमी येतात, त्याच्यामध्ये अंतर 5 ते 6 इंचाचं ठेवलं पाहिजे. ज्याला फुटवे जास्त फुटतात, जसे की 8005 आहे, 86-032 आहे, 265 आहे, तर याच्यामध्ये तुम्ही 1 फुटापर्यंत 1.5 फुटापर्यंत सुद्धा गेलं तरी अडचण नाही. म्हणजे 2 टिपऱ्यातलं अंतर 6 इंचापासून 2 टिपऱ्यातील अंतर नाही सांगत, 2 डोळ्यातील अंतर. 2 डोळ्यातलं म्हणजे 1 डोळ्याची लागवण केली नाही. 2 डोळ्याची लागण करा किंवा 1 डोळ्याची लागण करा. आपण काय करतोय की डोळ्याच्या वरचा भाग कमी ठेवतो आणि डोळ्याचा खालचा भाग जास्त ठेवतो. तर डोळ्याच्या वरचा भाग असतो तो साधारणपणे 3-4 इंचचा असतो. तो अंतर नाही धरायचा आपण. डोळा टू डोळा अंतर, डोळा टू डोळा हे अंतर. 2 टिपऱ्यावरचे जे डोळे असतात, डोळा टू डोळा हे अंतर साधारणतः 6-8 इंचापासून ते 1-1.5 फुटापर्यंत. आला लक्षात मुद्दा हा. आणि 1 एकरात किती ऊस आपण जोपासले पाहिजे किंवा किती हार्वेस्टिंग होतात ते सांगा. 1 ऊस 1.5 किलोचा भरायला अडचण नाही. 1.5 किलोचा ऊस भरला, 40 गुणिले 1.5 केलं तर 60 टन उत्पादन येणार आहे. 1 टनाला साधारणपणे आपल्या भागामध्ये भाव आहे 3,000 रुपये. जरी आपण पकडला
तर तुम्हाला 60 × 3 म्हणजे 1,80,000 रुपये इन्कम होणार आहे. हा, म्हणजे हे तुम्ही जे अर्थशास्त्र सांगितलं की ठोकळ मानानं आमच्या शेतकऱ्याच्या भाषेत 40,000 ऊस हार्वेस्ट होतात किंवा व्हायला पाहिजेत. तुम्ही सांगितलं की एका ऊसाचं 1.5 किलो वजन आलं पाहिजे. 1.5 किलो वजन आलं म्हणजे 40,000 गुणला 1.5 किलो म्हणजे ते 60 टन होतात. तेच जर तुम्ही थोडासा अजून खर्च केला, चांगलं शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊसाची जोपासना केली, जसं ऊसाला खाद्य लागतं, खाद्य म्हणजे काय की न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केलं, सॉइल टेस्ट म्हणजे माती परीक्षणानुसार तुम्ही जर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं, काही कीटकांसाठी फवारणी केली. आपला गैरसमज आहे की ऊसावर कोणती कीड येत नाही, ऊस हे मजबूत पीक आहे, पण ऊसावर हाय टेम्परेचरला सुद्धा काही किडी रोग येतात. त्या रोगाचं निदान केलं आणि तुम्ही थोडासा खर्च 80,000 नेला तर साधारणपणे तुमचा ऊस 2 किलोचा भरेल. 2 × 40,000 केलं तर 80 टन झाला. अजून तुम्ही थोडासा अजून चांगली देखभाल, ड्रीप केलं, फर्टिगेशन शेड्यूल वापरले, सॉइल टेस्ट बेस्ड फर्टिलायझर वापरले, विविधता आणली फर्टिलायझर मध्ये, वेगवेगळ्या सोर्सेसचे फर्टिलायझर, NPKचं वेगवेगळ्या सोर्सेस मधून तुम्ही जर मायक्रोन्युट्रिएंट या गोष्टी जर तुम्ही वापरल्या आणि व्यवस्थित जोपासना केली, बायो फर्टिलायझर वापरले, काही आळवण्या घेतल्या, तर याचा निश्चित तुमच्या ऊस जाडीवर फायदा होणार आहे. आणि ऊसाचं वजन 2.5 किलो पर्यंत भरलं तर काही अवघड नाही 100 टन उत्पादन काढण्यास. मुंडे साहेब, हा तुम्ही जो मुद्दा सांगितला आमच्या शेतकऱ्यांना की 40,000 ऊस 1.5 किलोचा आला तर 60 टन, सरासरी ऊस 2 किलोचा आला तर 80 टन, आणि आणखी व्यवस्था केली. म्हणजे आता कसं आहे की इनपुट तुमचे जर तुम्ही व्यवस्थित ठेवले, सगळं म्हणजे ड्रीप, फर्टिलायझर मॅनेजमेंट, फर्टिगेशन, नंतर फंगस मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट, हे सगळं जर केलं तर तुमचं म्हणणं असं आहे की एक ऊस 2.5 किलोचा होणं अवघड नाही. आणि शेतकरी बंधूंनो, एक ऊस 2.5 किलोचा झाला तर 40 8 100 म्हणजे 100 टन ऊस होणं काही अवघड नाही. आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज म्हणजे ऊसामध्ये पोटेन्शियल आहे एकरी 200 टन निघण्याचं. आपण किती काढणार ऊसापासून? ऊसामध्ये ते पोटेन्शियल आहे 200 टन निघण्याचं. म्हणजे एक ऊस साधारणपणे 5 किलोच्या वजनाची कॅपॅसिटीचा असतो, असं नाही. मुंडे साहेब, म्हणजे याचा अर्थ प्रत्येक ऊस तुमचा पैलवान असला पाहिजे. म्हणजे कसं आहे की नुसती संख्या वाढवून उपयोग नाही. अर्धा किलोचा, पाऊण किलोचा, 1 किलोचा, त्यानं काही कोणाचं भलं होणार नाही. प्रत्येक ऊस व्यवस्थित पोचल्या गेला पाहिजे. 2-2.5 किलो पर्यंत ऊस गेला पाहिजे. तुम्ही सांगितलं की ऊसाचं पोटेन्शियल 5 किलो आहे पर्यंत आहे, ते 5 किलो जाऊ द्या, परंतु तुमचा हा जो संदेश आहे की 2-2.5 किलोवर ऊस तुम्ही सहज नेऊ शकता शेतकरी बंधूंनो, हा आमच्या शेतकऱ्यासाठी मार्गदर्शक संदेश आहे. तुमच्या वक्तव्यानं किंवा तुम्ही शास्त्रोक्त जी माहिती दिली, तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला काम करता, तुमच्या ज्ञानाचा फायदा करून मी आमच्या शेतकरी बंधूंना आवाहन करतो की याचा फायदा घेऊन बंधूंनो आपण सुद्धा 100 टन ऊस काढण्याचा प्रयत्न करावा. ज्यावेळी आपल्याला वाटेल विदर्भातल्या कुठल्याही भागात, तर साहेबांना आपण व्याख्यान द्यायला बोलू शकतो, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. धन्यवाद.